झी 24 तास एक पाऊल पुढे। नंतर स्वागत आपलं। मी जातोय थेट कोल्हापूरला। दिलीप देसाई आपल्या सोबत आहे। देसाई, काय सांगाल या सगळ्या प्रकरणात नंतर आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले? कारण कोल्हापुरातल्या या केस संदर्भात आम्ही ज्यावेळी अनेक मान्यवरांशी बोललो, त्यांच्या तोंडून आलेल्या कोल्हापूरकरांच्या भावना अशाच होत्या की कोल्हापूरचे पोलीस हे पूर्णपणे निष्क्रिय झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणात ज्यांचा खून झाला त्यांचे कोणी वाली नव्हते, ते भिकारी होते, म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही। जर ती पार्टी मोठी असती तर आवर्जून स्वतःहून पोलीस गेले होते। अशा वाईट पद्धतीने कोल्हापूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। काय आहे नेमकी कोल्हापूर पोलिसांची कोल्हापूर मधली असलेली भूमिका? कोल्हापूर पोलीस जितके जबाबदार आहेत तितकंच सीपीआर प्रशासन असो, महानगरपालिका असो। त्याचं कारण असं की मे महिन्यामध्ये जे फ्रीज आहे बॉडी ठेवण्याचं हे पूर्णपणे बंद होतं आणि ह्या बंद असल्यामुळे अनेक मृतदेह सडून जात होते। 5/5/2013 ला 20 वर्षाच्या मुलाचा डोक्यात दगड खाऊन खून केला। घटना अशी की खून झाल्यानंतर 1 तासात पंचनाम्यामध्ये तो व्यक्ती बेवारस ठरवला झाला। त्याच्यानंतर 1 तासानं त्याचा पीएम केला गेला, तो हेड इंजुरी ठरला गेला आणि ते सत्य आहे। त्याच्यानंतर त्याला एका दिवसात म्हणजे 12 तासात त्याला हिंदू म्हणून बेवारस असं नाव दिलं गेलं, पण हिंदू जात लावली आणि त्याला जाळून टाकला। दुर्दैवी असं वाईट वाटतंय की ह्या 20 वर्षाच्या मुलाला त्याची आई, त्याचे वडील, बहीण, भाऊ यांना निदान शोधण्याचा तरी प्रयत्न ह्या पोलिसांनी करायला पाहिजे होता। आणि इतकं तात्पर्य त्याला तात्काळ जाळण्याचं का ठरवलं? काय त्यांचा हेतू आहे हे यामध्ये स्पष्ट होणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या एरियामध्ये अनेक डांबावर लाईट नाही, याचाही यामध्ये फायदा घेण्यात आलेला आहे। या मूलभूत सुविधा आणि त्याचा फायदा हा गुन्हेगाराला मिळतोय, त्या संशयित आरोपीला मिळतोय। पण प्रश्न निर्माण हा होतो की पोलीस या सगळ्याकडे अजूनही डोळे उघडून बघत नाहीये। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात होऊनही गृहराज्यमंत्री याबद्दल सकार शब्द काढत नाहीयेत। काय सांगाल? म्हणूनच मला दुर्दैवी असं वाटतं की या जिल्ह्याचे रहिवासी हे माझे गृहमंत्री आहेत, मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि बजावण्यासाठी मी ओरडणं हा माझा हक्क आणि अधिकार आहे। मी अजून एकदा यांना आवाहन करतो, पूर्ण पोलीस खातं असो अगर गृहमंत्री असो, मी त्याला सलामी करतो, पण तुम्ही जर तात्काळ या खुन्याला शोधून काढला नाहीत तर न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे। मी आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी सुद्धा मागं पुढे बघणार नाही। नक्कीच या सगळ्या संदर्भात झी मीडिया ही तुमच्या बरोबर राहील, कारण कोल्हापूर हे शहर शांतता प्रिय म्हणून ओळख झालंच पाहिजे। धन्यवाद दिलीप देसाई, आमच्याशी अतिशय संवेदनशील विषयाबद्दल बोलल्याबद्दल। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।